पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, हरी चोरच्या बहुमान वाढविला, कीर्तिवान
व्यवस्थित वाजवा. कपटिया दिधली महानिधी, कपटिया दिधली महानिधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी. ओ चार काशी त्रैलोक्य भावे वंदी हो, रुंद झाला तुझा दरबार, रुंद झाला तुझा दरबार. ओ चार भावे वंदी हो, झाला तुझा दरबार, रुंद पतिव्रताची वृथा गुंतविले, पतिव्रताची व्यथा गुंतविले, वेशा गणिकाची सत्य लोकानेली, वेशागणिकाची सत्य लोकाने, ओ कडी सकुळाला वेली, हरियादव वृंदानी गोष्ट बरी नाही केली रे. ओ धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. या तत्ववानाचा बहु केला छळ, तत्ववानाचा ओ कीर्तिवानाचे मारियले बाळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ, ओ सखा म्हणविशी त्याचे नाते बळ, जनी म्हणे मी जा तुझे खेळ, ओ झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. ओ जनी विठोबार कुमाई, पावली पावली पावली, हे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला.
भाग्यवंत केला दरीची तो भाग्यवंत केला भाग्यवंत नेला भाग्यवंत नेला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा मान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला अपमान केला अपमान केला भंग झाला तुझा दरबार भंग झाला तुझा दरबार कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान कीर्तिवानाचा अपमान केला अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार टाळी वाजवा भैया टाळी 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 विठाल विठाल टाळी टाळी विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका. त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरणागत दीनार्थे परित्राण परायणे, सर्वस्यार्थे हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ. तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. लाल देह लालील से और धरी लाल लंगूर, वज्रदेही दानवदनल, जय 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 कपिसूर. सिया राम मैं सब जग जानी, करहूँ प्रणाम जोरी जुग पानी. सिया राम मैं सब जग जानी, करहूँ प्रणाम जोरी जुग पानी. सिया राम मैं सब जग जानी, करहूँ प्रणाम जोरी जुग पानी. सिया राम मैं सब जग जानी, करहूँ प्रणाम जोरी जुग पानी. राम सिया राम, सिया राम, राम सिया राम, सिया राम. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, मुक्त केवळ तुझी नदी मौली महावैष्णव ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे महान भगवत भक्त, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वारकऱ्यांचा प्रमुख मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो.
कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा प्रेयर द्यायचा तो असा. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला हा वैभव संपन्न कार्यक्रम जवळजवळ किती वर्ष आहे? जवळजवळ 30 वर्ष झाले. या कांगणे बाबा विठ्ठल जवळजवळ 30 वर्ष झाले. अगदी थाटामाटात आनंदात उत्साहात आपण या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतोय. आणि श्रीमद भागवत कथा तसेच दररोज हरिनाम संकीर्तन सप्ताह असा गोड असा कार्यक्रम आपला चाललेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मृदंग साथीला उपस्थित असणारे आपल्या परिसराचं वैभव ड्रीमलँड सिटी खामगाव मध्ये राहणारे आमचे उत्कृष्ट मृदंग वादक महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजतंय हरिभक्तपरायण आमचे मयूर महाराज वानखडे ते या ठिकाणी मृदंग साथीला उपस्थित आहेत. गायन साथीला उपस्थित असणारे हरिभक्तपरायण आमच्या सर्व जवळचेच आपल्या परिसरातील सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, मला वाटतं सर्व तिंत्रवचेच का, आदरणीय आमचे रामदासजी महाराज, आदरणीय भागवतजी महाराज. आता नेमकाच त्यांच्या गावामध्ये कीर्तन झालं त्यावेळेला त्यांचा साथ करण्याचा योग आला. अत्यंत गोड अशी साथ कार्यक्रमा करत आहे. सर्व महाराज मंडळीच्या चरणी इकडून आमचे वडील सुद्धा आलेले आहेत. आणि योगायोग असा की आमचे कांगणे बाबा सुद्धा आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. खरं तर भाग्य आहे माझं. अत्यंत वेळात वेळ काढून बाबा या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. बरोबर योगायोग माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आहे. आमचे आदरणीय ओम दादा सहस्त्रबुद्धे. ओमचा 3-4 वर्ष झाले प्रयत्न चालू आहे. दरवर्षी बिचारा फोन करतो. यावर्षी तारीख बसली कशी तरी आणि त्याच्या आग्रहास तो येण्याचा सुयोग आहे. आदरणीय महाराज सहस्त्रबुद्धे महाराज सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. आमचे जवळवरून आमचे जावईबा सुद्धा आलेले आहेत. सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. कीर्तनकार, प्रवचनकार, चित्रकार, चरित्रकार, कंट्रॅक्टर, कंडक्टर, डॉक्टर आणि ट्रॅक्टर सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. मी माझ्या अभंगाकडे तो विठ्ठल. आणि हे सर्व कीर्तन व्यवस्थित चालण्याकरता जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साऊंड. ज्यांचा गोड असा साऊंड आहे, माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे आमचे आदरणीय संतोषजी घणोकार, त्यांचा साऊंड आहे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान त्यांचं आहे. पैसा म्हणून ते कार्यक्रम करत नाही कधीच. आतापर्यंत ज्या ज्या गावामध्ये मी गेलो त्यांचा साऊंड आहे. कुठल्याच गावकऱ्यांची अशी तक्रार नाही की पैशाविषयी त्यांची तक्रार आहे म्हणून. जे पैसे मिळतील त्याच्यामध्ये समाधानी राहून कार्यक्रम दरवर्षी चालत राहिला पाहिजे ही अपेक्षा अंतःकरणामध्ये ठेवून कार्यक्रमाकरता दरवर्षी प्रत्येक गावाला सहकार्य करणारे आमचे आदरणीय संतोषजी धनोकार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचा गोड असा साऊंड एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. आणि त्यांचं स्वरांजली YouTube चॅनल सुद्धा आपल्या कार्यक्रमाकरता आहे. अत्यंत गोड आपला कार्यक्रम आहे. फक्त कीर्तनामध्ये बसत असताना जरा फ्रेश बसत जा. म्हणजे सर्व जीवनातलं दुःख तुमच्यावरच पडलंय असं नका बसू. कारण जो फूल खिले हुए होते हैं वो प्रभु के चरणों में समर्पित किए जाते हैं. जो फूल खिले हुए होते हैं वो प्रभु के चरणों में समर्पित किए जाते हैं. और जो फूल मुरझाए हुए होते हैं वो कचरे के डिब्बे में जाते हैं. मग तुम्हाला कचऱ्याच्या डिब्यात जायचं की देवाच्या चरणावर व्हायचं हे तुम्ही ठरवा. विठ्ठल. आणि एकदा या छोट्या छोट्या मुलांकरता टाळी वाजवा. एकदा आपल्या गावातलेच आहेत का? गावातलेच आहे का? खरं तर लहान लहान मुलं या ठिकाणी कीर्तनाला आली पाहिजे, नाही तर खलबत्तेले कीर्तन सांगता. छोटी छोटी मुलं कीर्तनात पाहिजे, कारण यांच्याशिवाय कीर्तनाला शोभा नाही. कीर्तनामध्ये 2 गोष्टीला फार महत्व आहे. एक टाळीला आणि दुसरं भजनाला. कीर्तनात टाळी वाजली पाहिजे आणि भजन झालं पाहिजे. का टाळी वाजली पाहिजे सांगू का वटेवरले? कुछ चीजों का कुछ जगह पे अलग सा महत्व होता है. तसं तर व्यासपीठाच्या वर बसू नये, पण आता आज बसले तर ठीक, पण उद्यापासून आज राहू द्या. आज बसा बसा. उद्यापासून कोणी तिथं बसू नका. महिला मंडळींना विनंती आहे, या शेरीत बसत नका जाऊ. एखादा साप बीप आला तर तिकडे चावला बिवला तर कोण काय करेल तुम्हाला? पुढे येऊन बसायचा मस्त जागा आहे समोर. ऐका, कुछ चीजों का कुछ जगह पे अलग सा महत्व होता है. जैसे बगीचे में माली का, भोजन में थाली का, कान में बाली का और घर में साली पर्यंत गेले. मला घरवाली का म्हणायचं होतं. बगीचे में माली होना चाहिए, भोजन में थाली होनी चाहिए, कान में बाली होनी चाहिए और घर में घरवाली होनी चाहिए. बगीचे में माली, भोजन में थाली, कान में बाली, घर में घरवाली और कीर्तन में ताली अच्छी लगती है. विठल.
विठ्ठल 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 हो टाळ्या कोणते माणसं वाजवत नाही जे दुःखीत आहे जे खचित आहे ज्यांना खाज आहे ज्यांना खरूज आहे असे लोक कीर्तनाला टाळ्या वाजवत नाही तुम्हाला तशातला काही प्रकार पाठीमागचे नहीं ना तालियां वो नहीं बजाते जो गम में होते हैं ध्यान से सुनना तालियां वो नहीं बजाते जो गम में होते हैं तालियां वो बजाते हैं जो हर पल नए दम में होते हैं विठ्ठल 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 खरं तर ही लहान लहान मुलं कीर्तनाला आहेत तुमच्या गावामध्ये अत्यंत आनंदाची गोष्ट आहे महिला मंडळी सुद्धा भरपूर संख्येने उपस्थित आहेत म्हणून मुद्दामून जनाबाईच्या अभंगाची निवड केली बऱ्याचशा आहेत पाठीमागे मला दिसतात इकडे काही दिसत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा बसलेल्या आहेत त्या शिरीत पण सगळं सोडून तुम्ही कीर्तनात आहेत या गोष्टीचा मला आनंद आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे टीव्ही वरती वेगळे वेगळे चॅनल आहेत वेगळ्या वेगळ्या चॅनल वरती वेगळ्या वेगळ्या मालिका आहे कोण्या चॅनलवर माझ्या नवऱ्याची बायको आहे कोण्या चॅनलवर सखूबाई आहे वेगळ्या वेगळ्या मालिका आहेत ते सगळं सोडून तुम्ही कीर्तनात आहे या गोष्टीचा मला फार आनंद आहे खरं तर काळ फार झपाट्याने बदलत चालला महाराज पूर्वी पाणी आणण्याकरता महिला मंडळी जायच्या कुठं जायच्या कुठं नदीवर जायच्या अथवा विहिरीवर जायच्या पण आता तो काळ राहिला नाही नामदेव महाराज एका गवळणीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन करतात भरला पाणी रिता करी घाट मिस पाणीयाचे गोविंदाची चट ओ चाले जळ जळाव संदोनी वाट पाणी आणण्याकरता जायच्या महिला मंडळी कुठे जायच्या नदीवर जायच्या अथवा विहिरीवर जायच्या पण आता तो काळ राहिला नाही आता घरात नळ माठात नळ कूलर मध्ये नळ फ्रीज मध्ये नळ आणि पाहुण्याला ते तोंडात बी झालं नाही म्हणा अजून पण काही दिवसात व्हायला काहीच अडचण नाही अतिथी देवो भव लोक विसरले पण तुमच्या गावात अगदी आनंदी आनंद आहे लहान लहान मुलं सुद्धा कीर्तनाला आहेत मी सुद्धा शाळेला गेलोय तुम्ही सुद्धा शाळेला गेलात आम्ही ज्या वेळेला शाळेला जायचो त्यावेळेला आमचे गुरुजी आम्हाला म्हणायला लावायचे म्हणा रे पोरांनो ये रे तुला देतो पाऊस आला मोठा पैसा झाला ये ग आम्ही आमच्या गुरुजींना विचारलं म्हटलं का हो गुरुजी दररोज हीच कविता म्हणायला होता ये रे पावसा ये ग सरी बाबा आमच्या गुरुजींनी आम्हाला उत्तर दिलं ना ते उत्तर फार महत्वाचं आहे गुरुजी म्हटले अरे दादांनो तुम्ही जर छोट्या छोट्या मुलांनी ये रे पावसा म्हटलं तुम्ही जर लहान लहान मुलांनी ये रे पावसा म्हटलं तर तो देव बाप्पा तुमचं ऐकतो तुमच्या छोट्या छोट्या मुलांचं ऐकतो आणि महाराष्ट्रावर भरगच्च एकदम शेतकऱ्याला पाहिजे तेवढा पुरेसा पाऊस पाडतो पुन्हा कधी बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ पडत नाही आणि गायगाव गावच्या शेतकऱ्याच्या दावणीचा बैल कधी उपवाशी मरत नाही म्हणून म्हणावं लागतं ये रे पण आता हे बदललं महाराज आता ती मॅडम त्या पोराला म्हणायला होते म्हण रे पोरा रेन गोवे पावसा परत जा दिस इज अ कॉन्ट्रासिलिकेसी सिस्टीम हे सगळं बदलतं स्वरूप आमच्या समोर आलं म्हणून मुलं या ठिकाणी यायला तयार नाही पण महाराज म्हणतात खरं तर मुलं या ठिकाणी आली पाहिजेत महाराज म्हणतात नाचली पाहिजेत मुलं पण कुठं नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी गोड असा 4 चरणाचा चौकडीचा जनाबाईचा अभंग आपल्या सेवेकरता घेतलाय या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई महाराज भगवान परमात्म्याशी भांडतात कोणाशी भांडतात तुम्ही झोपलेले ना कोणाशी भांडतात भगवान परमात्म्याशी पण संत जनाबाई भगवान परमात्म्याशी भांडतात त्याचं एकमेव कारण आहे की जनाबाईच्या जीवनामध्ये तेवढी भक्ती होती जनाबाईच्या जीवनातली भक्ती मावशी एका दिवसाची नाही जनाबाईच्या जीवनातली भक्ती एका महिन्याची नाही जनाबाईच्या जीवनातली भक्ती एका वर्षाची नाही मग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी हे पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी
पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. 4 युगाची जनाबाईच्या जीवनातली साधना ऐका. संत जनाबाई जन्माला यायच्या आधी संत जनाबाईच्या वडील पंढरपूरचे वारकरी होते. ऐका बरं का. अगदी चरित्राला स्पर्श करतो तुमचा अभंगात प्रवेश करून देतो. संत जनाबाई जन्माला यायच्या आधी संत जनाबाईचे आई वडील पंढरपूरचे वारकरी होते. पंढरपूरला जाणं, पंढरपूर येणं एकच साधना त्यांच्या जीवनामध्ये होती. फक्त कष्ट आहे जीवनामध्ये, मुलगा नाहीये, मुलगी नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनामध्ये कष्ट आहे, मुलगा नाहीये, मुलगी नाहीये, संतान प्राप्त नाहीये. एक दिवस भगवान परमात्म्याने त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्यांच्या घरामध्ये गोड अशा कन्येचा जन्म झाला. त्या कन्येचं नाव काय? संत जनाबाई. पण संत जनाबाईचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला जनाबाईच्या आईवडिलांनी जनाबाईच्या जन्माचं स्वागत केलं. काय केलं? आपण करतो का मुलीच्या जन्माचं स्वागत? इकडले इकडले करतो. अरे केलं असतं तर 1000 पोरांच्या पाठीमागे फक्त 800 पुरी महाराष्ट्रात राहिल्या नसत्या. 1000 पोरांच्या पाठीमागे किती पुरी आहेत महाराष्ट्रात? 800. तुमचं गाव भाग्यवान आहे. आमच्या गावातले 4-5 दिलेले तुमच्या गावात. 1000 पोरांच्या पाठीमागे किती पुरी आहेत? 800. कितीचा तुटवडा आहे? 200चा. 200 काय करायचंय? गांजाच फुकायचा आहे. फक्त गांजा फुकायचा असेल एक मंत्र म्हणावा लागतो. माझ्याकडून शिकून घ्या. गुड़गुड़ गुड़गुड़ चिलम करी चतुराई, खोपर वाली माय दुनिया दिखाई, बम बोले दे चांदी सोने के गोले, शिवशंकर कैलाश का राजा, चिलिम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. फार बिकट परिस्थिती आहे. पुरीचं जाऊ द्या, पुरीच्या बापाचं जाऊ द्या, पुरीच्या आईला एवढा भाव आहे महाराष्ट्रात, मयूरबा कांद्याला एवढा भाव नाही. फार बिकट परिस्थिती आहे. आता जर तुम्ही निर्व्यसनी राहिले तर बरं होईल. पुढचा काळ फार अवघड आहे. पण देवाला सांगायचंय, देवा द्यायची ना बाबा आमच्या जीवनामध्ये मुलगी, निश्चित दे. मुलगी द्यायची आहे ना आमच्या जीवनामध्ये, दे. पण द्यायची असेल तर कशी दे? कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. हो जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. जैसी मीरा मुक्ताबाई, मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसी देई, कन्या देवा द्यायची आमच्या जीवनामध्ये मुलगी, निश्चित दे. पण द्यायची असेल तर कशी दे? अशी दे. अशी म्हणजे कशी? हे जैसी मीरा मुक्ताबाई, मीरे सारखी दे, राधे सारखी दे, मुक्ताबाई सारखी दे. नाही तर अर्ची सारखी देऊन काय फायदा? देवा द्यायची असेल तर अशी दे, राधे सारखी दे, मीरे सारखी दे, मुक्ताबाई सारखी दे. जेणेकरून तिने स्वतःचा उद्धार तर करून घ्यावाच, पण स्वतःच्या 42 कुळांचा उद्धार करून घ्यावा अशी मुलगी आम्हाला दे. किती भक्ती केली होती राधेने मेरीने सांगू का? 2 मिनिटात सांगतो, टाळीचा प्रतिसाद द्या. मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने हो, मेरी लगी शाम संग प्रीत हो दुनिया क्या जाने हो, मेरी लगी शाम संग प्रीत हरी दरिया क्या जाने हो, मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने हो, क्या जाने कोई क्या जाने हो, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने.
आहे राजस्थानातली. मीरा तिचं नाव आहे. आई सोबत लग्नामध्ये जाते आणि लग्नामध्ये गेल्यानंतर नवरदेवाकडे पाहते आणि नवरदेवाकडे पाहणारी मीरा आईला विचारते, माँ वो कौन है माँ? मीरा वो दूल्हा है बेटा. मेरे अगं तो नवरदेव आहे. जवळच नवरी उभी असते. मीरा विचारते आईला, माँ वो कौन है माँ? मीरा वो दुल्हन है बेटा. मेरे अगं ती नवरी आहे. तो नवरदेव आहे, ती नवरी आहे. माँ वो दूल्हा है, वो दुल्हन है. उस दुल्हन का वो दूल्हा है. तो मेरा दूल्हा कहाँ है माँ? मेरा दूल्हा भी तो कहीं ना कहीं होना चाहिए ना. ऐका, छोट्याशा मीरेला आई कन्हैयाची कृष्णाची मूर्ती देते. अखंड आयुष्यभर मीरा त्या मूर्तीची पती समजून सेवा करते आणि भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेते. सावल की सावली सुरतिया, सावल की सावली सुरतिया, मन में बस गई मोहन मूर्तिया, मन में बस गई मोहन मूर्तिया, प्रेम में हो गई प्रेम बावरिया, प्रेम में हो गई प्रेम बावरिया. ये कैसी, अरे कैसी, ये कैसी पागल प्रीत, दुनिया क्या जाने हो. मेरी लगी जाम तक प्रीत, ये दुनिया क्या जाने. मेरी लगी जाम तक प्रीत, दुनिया क्या जाने हो. मेरी लगी जाम तक प्रीत, दुनिया क्या जाने. देवा, द्यायची असेल मुलगी तर अशी दे. राधे सारखी दे, मीरे सारखी दे, मुक्ताबाई सारखी दे. देवा, द्यायची असेल मुलगी तर अशी दे. मी सांगत होतो तुम्हाला, संत जनाबाईचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला जनाबाईच्या आईवडिलांनी जनाबाईच्या जन्माचं स्वागत केलं. जनाबाईला कळायला लागलं. जनाबाईला पंढरपूरला घेऊन गेले. पंढरपूरला घेऊन गेले. सावळ्या पांडुरंगाची मनोहर मूर्ती जनाबाईने पाहिली आणि जनाबाई आपल्या वडिलांना म्हणते, बाबा राहू द्या ना बाबा इथंच पंढरपुरामध्ये, मला नका ना नेऊ बाबा घरी. जने, अगं तू लहान आहेस, कशी राहशील इथं पंढरपुरामध्ये. बाबा राहील, संतांच्या पंक्तीमध्ये खाईल, संतांच्या मेळ्यामध्ये राहील, राहू द्या बाबा इथंच. जनाबाईचे आई वडील पंढरपूरचे वारकरी होते. जनाबाईला तिथंच ठेवलं आणि घरी निघून गेले. पण छोटीशी मुलगी ती आता इकडे तिकडे पाहायला लागली. ज्याला त्याला विचारायला लागली, काओ माझ्या बाबाला पाहिलं का? काओ माझ्या आईला पाहिलं का? अखंड जनसमुदाय पंढरपुरामध्ये कोण उत्तर दिला तर कोणी उत्तर देत नव्हतं. समोरून नामदेव महाराजांनी विचारलं, काय कोण ग? मी जनी. का रडते तिथं? काही नाही, माझे आई वडील सोडून गेलेत. बरं बरं बरं. जनाबाईच्या हाताला धरलं घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर आईला सांगितलं, आई अगं पंढरपुरामध्ये छोटस लेकरू चुकलेलं आहे ग आई, घे नाही आपल्या घरात. नामदेव महाराजांची आई म्हणते, नाम्या आपल्याच घरात एवढी लोक कुठून घेतो या जनाबाईला? कारण नामदेव महाराजांच्या घरी, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 14 जणांचं फार मोठं कुटुंब नामदेव महाराजांचं. नाम्या आपल्याच घरात एवढे लोक कुठून घेतो या जनाबाईला? आई घेणं गाई काहीतरी कामधंदा करेल ना. ऐका बरं का महिला मंडळी, तुम्हा आपल्याला जो कामधंदा आहे ना तोच कामधंदा जनाबाईला होता. पण तुम्हाला कामात राम आठवतो का? कामात देव आठवतो का? जनाबाईला कामामध्ये देव आठवायचा. जनाबाईने पहाटे 4 वाजता उठायचं, त्या जात्याच्या जवळ जायचं. जात्याच्या जवळ गेलं की धान्याचा घास असा हातामध्ये घ्यायचा. तो धान्याचा घास हातात घेतला की तो धान्याचा घास त्या जात्यामध्ये ओतायचा. तो धान्याचा घास त्या जात्यामध्ये ओतला की पहिला गरका मारायचा आणि पहिला गरका मारला की पहिला आवाज कोणाला? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, जगाच्या नायकानं पंढरीच्या विठ्ठलानं ऐकली की पंढरपूरच्या विठ्ठलानं विटेवरून खाली उडी मारायची, जनाबाईच्या जवळ यायचं. मग एक हात जनाबाईचा, एक हात माझ्या विठ्ठलाचा, एक हात जनाबाईचा, एक हात माझ्या विठ्ठलाचा.
जातं चांगलं रंगामध्ये यायचं महाराज. जातं रंगामध्ये आलं की जनाबाईनं वर्णन करायचं. कोणाचं कोणाचं म्हसोबाचं कोणाचं विठ्ठलाचं पांडुरंगाचं. आताची जनाबाई कोणाचं वर्णन करते? माझ्या बंधूच्या ग वाड्याला बाई सोन्याचं कुरूप. पुत्र विचारत नाही त्या बंधूच्या वाड्याला. निंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी. कोण्या मेल्यानं केली साडी आली पोलिसाची गाडी. आंब्याचा ग रस त्याचा पाणी टाकून गेला नाच. अन माया बबीला नवरा मिळाला गांजा कस. त्या अलीकडल्या ओव्या झाल्या. ओव्या म्हणायला पूर्वीच्या काळी जातो होतं महाराज. काय होतं? रवी असायची, तो डेरा असायचा. किती सुंदर काळ होता जुना. सोड रवीचा हात हरी रे बाळा करू दे रे मंथना. बाळा करू दे रे मंथना. आता रवी गेली, डेरा गेला, ते जातं गेलं. 5-10 वर्षांनी या पोरींना विचारलं जातं, या पोरी म्हणतील कसं होतं. नाही राहिलं जातं. जात्याची जागा कोणी घेतली आता? मिक्सर. पिन टाकली, बटन दाबलं, खालून मेल्या बाया करंट लागू लागू. ते आमच्या प्रीतीला आवडते म्हणून सांगितलं ते. मेल्या बाया करंट लागू लागू त्या जात्यानी. नाही राहिलं जातं आता. पण जनाबाईनं वर्णन करायचं कोणाचं? विठ्ठलाचं. संपलं जनाबाईचं दळण. आणि जनाबाईचं दळण संपल्या जनाबाईला दुसरं काम कोणतं? जाड लोट करी जनी, जाड लोट करी जनी, भरी चक्रपाणी. झाडलोट जनाबाईनं करायची. तो केर कचरा माझ्या विठ्ठलानं भरायचा. ऐका बरं का महिला मंडळी, देवाकडून सुद्धा काम करून घेता येऊ शकतं. देवाला सुद्धा राबवता येऊ शकतं. फक्त आपल्या भक्तीमध्ये तेवढं प्रेम पाहिजे. जनाबाईच्या भक्तीमध्ये तेवढं प्रेम होतं. असा दररोजचा त्यांचा नित्यक्रम चालायचा. पण एक दिवस काय झालं की भगवान परमात्म्याला झोप लागली. काय झालं? जशी त्या मावशीला झोप लागली. कीर्तन सुरू झालं तेव्हापासून जे झोपली बिचारी अजूनही झोपलेली आहे. अजूनही झोपलेली आहे. उठत नाही वाटते बाबा कीर्तन व्हायचं. तिकडे कोणीच झोपलेलं नाही. मी मुद्दाम म्हटलं तुम्ही इकडे पहा. भगवान परमात्म्याला झोप लागली. गडबडीने निघाले भगवान परमात्मा. जनाबाईच्या पर्यंत येऊन पोहोचले. पुन्हा एक हात जनाबाईचा, पुन्हा एक हात माझ्या विठ्ठलाचा, पुन्हा एक हात जनाबाईचा, पुन्हा एक हात विठ्ठलाचा. जातं पुन्हा लय रंगामध्ये आलं महाराज. जातं रंगामध्ये आलं. पण इकडे वारकरी सगळे वाट पाहत होते. कोण कोण आलं होतं? कोण कोण? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. महादेवासहित सगळे वारकरी वाट पाहत होते. गडबडीने निघाले भगवान परमात्मा. पण आजी गडबड जरा जास्तच झाली. भगवान परमात्म्याची हिरे माणिक मोती लावलेली शॉल भगवंत तिथंच विसरले. जनाबाईची फाटकी घोंगडी खांद्यावर टाकली. निघाले मंदिरामध्ये आले. कटेवरती हात ठेवले. सकाळी बडव्यांनी मंदिर उघडलं आणि पाहिलं, अरे भगवान परमात्म्याची हिरे माणिक मोती लावलेली शॉल दिसत नाही. कुठं गेली असेल, कुठं गेली असेल, कुठं गेली असेल. चोरीचा शोध सुरू झाला. आणि कुठं सापडली? जनाबाईच्या घरात. जनाबाईला ओढत ओढत चालवलं महाराज. विचारलं जनाबाईला, जनाबाई आता आम्ही तुम्हाला सुळावरती देणार आहोत. काही शेवटची इच्छा आहे का तुमची? जनाबाई म्हणते, अखंड आयुष्यभर ज्या काळ्या विठ्याची सेवा केली ना, बस एकदा फक्त त्याला पाहायचंय. जनाबाईला मंदिरामध्ये आणलं. समोर पांडुरंगाची मूर्ती आहे. डोक्यावरती मुकुट आहे. कुरडे कुरडे केस आहेत. मेघश्याम वर्ण लखलखीत असं तेज. ज्या विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर जीवनातलं संपूर्ण दुःख संपून जाईल इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. जनाबाई त्याच्याकडे पाहतायत आणि म्हणतायत, ओव्या गाओनी स्वरात
दासीजनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळचोरीचा माझ्यावरी. देवा का माझ्यावरती खोटा आळ आणलास रे बाबा. भगवंताचं प्रत्युत्तर यायला तयार नाही. जनाबाई पुन्हा पुन्हा विचारते, असा का रे विठ्ठला तू केला सिकावा, अलंकार विसरुनी गेलासी देवा. कुठ गेली तुझी, कुठ गेली, कुठ गेली तुझी जा तू गिरी आडचोरीचा माझ्यावरी. तेव्हा का माझ्यावरती खोटा आणलास. भगवंताचं प्रत्युत्तर यायला तयार नाही. जनाबाई पुन्हा पुन्हा विचारते, देवाचं प्रत्युत्तर यायला तयार नाही. आणि मग जनाबाईला राग आला. जनाबाईला राग आल्यानंतर जनाबाईचा डोक्याचा पदर खांद्यावर आला. डोईचा पदर आला खांद्यावरी. आणि डोक्याचा पदर खांद्यावर आल्यानंतर काय होतं, काय होतं, पूर्वी नळावर भांडणं व्हायचे. नळावर भांडणं व्हायचे आणि तेव्हा डोक्याचा पदर या मावशीचा खांद्यावर यायचा. काय होत होतं मग, 100 शिव्या जर झाल्या तर एक रिपीट येत नव्हती. जनाबाईचा पदर डोक्यावरचा खांद्यावर आला आणि जनाबाईला राग आला आणि जनाबाई शिव्या द्यायला लागल्या. कोणाला, विठ्ठलाला. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली. उभी राहून अंगणी शिव्या देती दासीजनी. जनाबाई शिव्या द्यायला लागल्या. कोणाला, जगज्ञात्या परमात्म्याला, विठ्ठलाला. विठ्या रे तू काय देव आहेस काय. मी तुझा शास्त्रामध्ये अभ्यास केला. शास्त्रामध्ये अभ्यास केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की तू फक्त मलाच न्याय देत नाही, मलाच प्रत्युत्तर करत नाही असं नाही रे देवा. तू काय केलं याचं उत्तर देता जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात. फुलवंत पाताळ या सर्व महाराज मंडळीकरता जोरदार गाडी वाजवा बरं एकदा. नेहमी सांगत असतो, किसी के देखने में जादू होती है तो किसी के चलने में जादू होती है, किसी की आवाज में जादू होती है तो किसी के हाथ में जादू होती है. जादू हर आदमी में होती है, बस दिखाई देनी चाहिए. इथल्या सगळ्या गोष्टी बोलतात. इथला टाळ बोलतो हळूहळू, इथला टाळ बोलतो, इथला मृदंग बोलतो, इथला विणा बोलतो, इथला मंडप बोलतो, इथं बसलेली माणसं सुद्धा आतल्या आत बोलतात. तुम्हाला काय वाटतं यांनी म्हटलं नाही का, हे सुद्धा म्हणतच होते पाठीमागे. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार म्हणतच होते पाठीमागे. महिला मंडळी तुम्ही गप्पा आहेत बऱ्याच वेळापासून, तुम्ही गप्पा राहून कसं चालायचं, किती ताकद आहे यांच्यामध्ये सांगू का, की राहू देऊ.
सांगू परवा एक मावशीशी सोप्यावर बसली तिचे पती शाळेमध्ये बसलेली. संस्कृती पहा कशी होती. 200 वर्षापूर्वी नवरा जर घराच्या बाहेर निघाला तर बायको म्हणायची स्वामी कुठं चाललात. 150 वर्षापूर्वी जर नवरा घराच्या बाहेर निघाला तर बायको म्हणायची नाथ कुठं चाललात. 100 वर्षापूर्वी जर नवरा घराच्या बाहेर निघाला तर बायको म्हणायची मालक असं कुठं चाललात. 50 वर्षापूर्वी जर नवरा घराच्या बाहेर निघाला तर बायको म्हणायची अहो कुठं चाललात. आणि आता जर नवरा घराच्या बाहेर निघाला तर बायको काय म्हणते गजानन महाराज मला अनुभव नाही म्हणून विचारतोय. आमच्याकडलं सांगू का कुठे चालला बस खाली. ते मावशी अशी सोप्यावर बसले तिचे पतिदेव असे आतमध्ये बसलेले. मावशीने काय केलं फक्त असा हात पुढे केला. असा हात पुढे केला आणि फक्त असं केलं. हे समजते ना तुम्हाला. हे काय कडुदास महाराजचे भागवत कथा आहे तर कोणाला समजते. असा हात पुढे केला आणि फक्त असं केलं. नवरा झटकन उठला आणि पटकन बायकोच्या जवळ आला. काय म्हणतेस. काहीच नाही म्हणे फक्त या बोटात किती ताकद आहे ती चेक करत होती. तुमच्या बोटात जर एवढी ताकद आहे तुमच्या आवाजात किती ताकद असेल पाहता यांना म्हणता येतं की नाही. मी पुढे म्हणतो तुम्ही त्याच्या पुढचं म्हणता ना. हो म्हणतात त्या मानला पाहिजे त्यांचा कॉन्फिडन्स. देवाची द्वारी उभा क्षण भरी हरिमुखे म्हणा असोनी संसारी जीवे वेगू करी. हरिमुखे म्हणा मोकळी थापता का टंग झाल्या त्या महाराज. उद्या त्यांचं कीर्तन ठेवा मी गायन करायला मागे उभा राहतो. विठाल पुण्यवंत पाताळ लोकी नेला. देवा तू फक्त मलाच न्याय देत नाही मला प्रत्युत्तर करत नाही असं नाही रे देवा. तू काय केलं. पुण्यवान असणारा बळीराजा देवा तू पाताळात नेऊन घातला. ऐका बळीराजाचे 99 अश्वमेध पूर्ण झाले. 100वा पूर्ण होणार. ही बातमी इंद्रदेवाला कळाली आणि त्यानं भेट घेतली. कोणाची. नरेंद्र मोदीची. नाही कोणाची. भगवान विष्णूची सांगितलं देवा काहीतरी केलं पाहिजे. भगवान विष्णू सांगितलं काळजी करू नका. बटू रूप धारण केलं. वामन रूप धारण केलं. बळीच्या दारामध्ये गेले. बळीला सांगितलं राजा काहीतरी दान कर. काहीतरी काय वाटेल ते घेऊन जा. वाटेल ते नाही पाहिजे. काय पाहिजे फक्त 3 पावलं जमीन. 3 काय 7-8 10 पावलं घेऊन जा. 7-8 10 पावलं नाही पाहिजे. किती पाहिजे 3 घेऊन जा. तशी नाही घेणार. संकल्प सोडावा लागेल. संकल्प सोडण्याकरता गेला तेवढ्यात त्याचे गुरु त्यांचं नाव शुक्राचार्य. शुक्राचार्यांच्या लक्षात आलं की आता जर संकल्प सुटला तर आपल्या शिष्याची सर्व संपत्ती गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शुक्राचार्यांनी काय केलं झाडीच्या आड जाऊन लपले. पण तो देव आहे त्याला काय समजत नाही. चतुरा तू गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी. त्याला सगळं समजतं कारण तो कसा आहे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. तो चतुर आहे त्याला सगळं समजतं. याच्यावर आणखी एक प्रमाण देता येईल. कोणतं. देव चतुर 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 देव चतुर. हे जाणून अंतर्वयते तैसा अंतर्वयते तैसा हो देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर
काळात सगळं आमच्या महाराजांनी थोडं वाढवलं ते, कारण त्याच्या लक्षात आलं ते. ढोल मोराच्या मानसार सर्जा राजार. पूर्वीचे गाणे सुद्धा चांगले होते महाराज, पूर्वीच्या कविता सुद्धा चांगल्या होत्या. काहीतरी चांगलं चांगलं ऐकायला भेटायचं जुन्या जुन्या लोकांना. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, आनाया निर्मळ पाणी शर आला तो धावून आला काळ, विवळलाय श्रावण बाळ. भेटतं का आजकालच्या पोरांना ऐकायला? आजकालच्या पोरांना विचारा तुम्ही, दादू तुला कुठली कविता शिकवली रे शाळेमध्ये? ते पोरग सांगेल तुम्हाला, जॉनी जॉनी एटिंग शुगर टेलिंग लाईज आणि उपनियर माऊत. काय घेता आता यातलं? काय आहे घेण्यासारखं? जॉनी जॉनी, हा पप्पा साखर खाल्ली का बेटा? नाही पप्पा. खोटं बोलतो का? नाही पप्पा. उघडतोय थोबाड, हा हा हा. काय घेण्यासारखं? एकदा एक छोटीशी मुलगी माझ्याकडे आली, कांगणे बाबा. पोरगी आमच्याकडली सांगतो, ढोरपगाव, काळेगाव, वर्णा, रवना, दिठा, शिरगाव, गुंडापूर, कोणती. पोरगी म्हणे, महाराज तुम्हाला एक कविता म्हणून दाखवू का? म्हटलं म्हण बाळा, तुला कुठली कविता येते? पोरीनं कविता सुरू केली, ऐका बरं का. आमच्याकडली सांगतो पोरगी. वाटाणा फुटाणा शेंगदाणा, काळेगाव टाकलं की दिवठाणा. आमची मालठाणे बाई तुमच्या गावात दिल्ली म्हणून सांगितले. गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुड्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन, गेला बाई नवरा मरून, आता काय करता रडून, आणि घेते बाई दुसरा. अशी असली तिला काय गीता सांगता की महाभारत सांगता? फार कठीण काय. अरे जसा जसा काळ बदलला तसे तशा कविता बदलल्या, तसे तसे गाणे बदलले. 40, 45, 50 जर कोणी असाल तर त्यांना माझं बोलणं कळेल. ऐका, तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये जुन्या काळात गाणे वाजायचे. रेडिओचा काळ होता, किती गोड झाले होते त्या गाण्याच्या. कोणते गाणे वाजायचे? झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन, कोवळी सोन फुले, बांबावल्या माझ्या उरात स्वप्नात, ध्यासात येणे तुझे, मन मोराचे नाच रे भान बिलोरी मेदिने, शकुनाच्या मेदिने, फुलले रे क्षण माझे फुलले रे, नारा फुलले रे क्षण माझे फुलले रे. आता भेटत काय ऐकायला हे चालेल? आता भेटत हे गाणे ऐकायला? आता गाणे असतात डीजेवर. लग्नात कधी कधी डीजे चालू असतो, आमचे काना आधारतात ते गाणे. आणि डीजेवर गाणे सुरू असतात कोणते? बांगो बांगो बांगो. बॉल लावता येतील काय चाली? नाही लावता येणार कीर्तन. फार कठीण काळ आहे. अरे पूर्वीचे भावगीत भक्तिगीत आहेत ना, आमच्या धनोकार भाऊंच्या साऊंडवरती वाजणारे भावगीत भक्तिगीत आहे. ते भक्तिगीत सुद्धा माणसाला फार काही शिकून जायचे. फिरत्या चाका वरती देशी मातीला का, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे गाणे माणसाला शिकवायचे. अरे गावामध्ये एखादा महाराज झाला त्याच्यावरती जुळू नका, त्याच्यावरती प्रेम करा. त्याच्यामुळे तुमच्या गावाचं नाव मोठं होणार आहे. एखादा गायक झाला जळू नका, एखाद्याने साऊंड सिस्टीम घेतली जळू नका, एखाद्याने शेती घेतली जळू नका, एखादा वादक तयार झाला जळू नका. ते गाणे माणसाला शिकवायचे. गटा गटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.
भावगीत भक्तिगीत माणसाला शिकवायचे. आता महाराज लोक उगाळून पाजले तरी लोक सुधारायला तयार आहे का नाही म्हणतात. नाही लोक सुधारायला तयार. कुठून निघलं होतं आपलं देव चतुर देव चतुर देव चतुर. तो चतुर आहे, त्याला सगळं समजतं. आड आला म्हणून पुढी येला डोळा, पण बळीने आंधळा शुक्र केला. जनाबाई विचारते देवाला, देवा तू का म्हणे बळी जीव दिला पाया तरी, असं काय चुकलं होतं रे त्या बळीचं की तू त्याला पाताळात नेऊन घातलं. पुढे दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणारा सुदामा ब्राह्मण देवा तो भाग्यवंत केला. असं काय भाग्य होतं त्या सुदाम्याचं की तू त्याला गाव सुनियाचा दिला. सुदामदेव, कृष्ण परमात्मा आणि बलरामजी तिघे जण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये होते. काय म्हणणं आहे त्याचं? नाही, हे इकडली हे चिमटा घेते तिले गुच्चूप बसते. पण ते कीर्तनात पाहिजे, ते नाचले तरी पाहिजे, त्याने खोड्या केल्या तरी पाहिजे, कारण त्याच्याकरताच कीर्तन आहे. मी अगोदरच बोललो, नाही तर खलबत्तीला कीर्तन सांगता. पण नेहमी येणाऱ्या गिरायक फार बरे आहे, कधी नवत येणाऱ्या गिरायक फार वाईट. असं कधी नवत येणारं गिरायक एकदा त्याच्या आवासोबत कीर्तनात आलं आणि कीर्तन झाल्यावर कीर्तनकार महाराजला म्हणे, महाराज चला म्हणे आपल्या घरी ताक प्यायला. काय प्यायला? महाराज चांगले धष्टपुष्ट होते. कसे होते रे? कसे होते? धष्टपुष्ट. गेले महाराज घरी ताक प्यायला. थोडं ताक द्यावून त्या कार्ट्याने तांब्या भरून ताक दिलं. महाराज कसे होते रे? हाणलं महाराजांना तांब्या भरून ताक. एवढ्यावर चूप बसायला पाहिजे की नाही? पण पोरग कदाचित गाडे गावातलं असलं पाहिजे. दुसरा तांब्या भरून दिला. महाराज कसे होते रे? हाणला महाराजांना दुसरा तांब्या. एवढ्यावर चूप बसायला पाहिजे होतं की नाही? पण पोरग गाय गावातलं होतं ना. त्यानं तिसरा तांब्या भरून दिला. महाराज कसे होते रे? पण महाराज काही पोटबीट आहे की नाही? महाराज म्हणत, एक काम कर, टंग यातलं अर्ध मी पेतो, अर्ध तू पे. महाराज म्हणे, ते पोरग म्हणे, महाराज आपल्याला नाही प्यायचं म्हणे ताक. महाराज म्हणत, काऊन रे भाऊ? म्हणे, महाराज त्यात उंदीर पडेल होता. महाराजची तय पायातली मस्तकात गेली. महाराजांना तांब्या घेतला आणि डाळ करा. आता इतक्या जोरात तांब्या आपटल्यावर तांब्या राहील? तांब्या फुटला. तांब्या फुटल्या पोरानं मम्मीला आवाज दिला, मम्मी या महाराजांना आपला संडासला जायचं, तांबे फोडून टाकलं. म्हणून यांना जेवढं प्रेमाने समजून सांगता येईल तेवढं प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे. यांच्याशी बोलताना वाईट भाषेचा प्रयोग केला तर हे वाईट भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहत. कसं वाईट भाषेत उत्तर देतात सांगू का? सांगू? एका पोराचे वडील दररोज त्याला शिव्या द्यायचे. हा हरामखोर शाळेत जात नाही, हा हरामखोर डेअरीवर दूध घेऊन जात नाही, हा हरामखोर शेतात जात नाही, दररोज हरामखोर हरामखोर हरामखोर. ते पोरग चांगलं तयार झालं. काय खाऊन? शिव्या खाऊन. पोरग चांगलं तयार झालं. एकदाचा प्रसंग, पोरग गाडी खेळत होतं. आजोबा पेपर वाचत बसलेले होते. आजोबा खुर्चीवर होते आणि पेपर वाचत होते. सिच्युएशन लक्षात आली का रे? पोरग काय करत होतं? गाडी खेळत होतं. आजोबा काय करत होते? कुठे बसले होते? खुर्चीवर. शाबास, चांगले हुशार पोराकडे तुम्ही. पोरग गाडी खेळत होतं. चला गायगाव खामगाव, गायगाव जाते ना गाडी, नशीन जातो उद्या ऑटो घेऊन येतो. चला गायगाव खामगाव, गायगाव खामगाव, गायगाव खामगाव. ज्या हरामखोराला गाडीत बसायचं असेल त्यांना बसा, नाही तर गाडी निघून जाईल. आता याच्या आबाले वाटलं यानं आपल्याला हरामखोर. आबाने अशी बाई मागे सारली, अशी बाई मागे सारली, अशी दिली त्या कानाखाली मारल्या पोरग 15 मिनिटं रडलं. लहान लेकरात स्वभाव रडणार पुन्हा खेळायला लागणार. ते पोरग रडलं पुन्हा खेळायला लागलं. चला गायगाव खामगाव, गायगाव खामगाव, गायगाव खामगाव. ज्या हरामखोराला गाडीत बसायचं त्यांना बसा, नाही तर आताच एका हरामखोरामुळे गाडी 15 मिनिटं लेट झाली. ज्याला समजलं त्याला मी धन्यवाद देतो. ज्याला नाही समजलं त्याने आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी कवरेज क्षेत्र के बाहर है. कीर्तन संपता येईल त्यांना 1-2 काळ्या रेंज. आणि समजा नाही झाली तर काल्याचा महाप्रसाद खाऊन जाता बापू. विठ्ठल दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणारा सुदामा ब्राह्मण देवा तो भाग्यवंत केला. सुदामदेव, कृष्ण परमात्मा आणि बलरामजी तिघे जण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये होते. एक दिवस आईने सांगितलं, जा रे रानामध्ये लाकडं घेऊन या. पण आईला माहित होतं लाकडं घेऊन येत असताना यांना भूक लागेल, म्हणून सोबत काय दिले? वटाणे. काय? फुटाणे. लोक कुठे खातात ते फुटाणे? तुमच्या गावात नाही सांगता येणार ते. फुटाणे घेतले, तिघे रानामध्ये गेले. नळला दाबा ना त्याचा. बोलूच नका तुम्ही तुमचं बोलणं काही आरामात नाही ना, ऐकलं ना अगोदर. विठ्ठल 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 विठ्ठल.
रानामध्ये गेले. धोधो पाऊस सुरू झाला. तिघे तिघे काय झाले, झाडाच्या आड जाऊन लपले. तेवढ्यात सुदाम्याला भूक लागली. सुदाम्याने काय खायला सुरुवात केली, फुटाणे, चणे फुटाणे खायला सुरुवात केली. कडकड कडकड दाताचा आवाज आला आणि कृष्णाने विचारलं, काय खातो सुदाम्या? तिथं गडी खरं बोलायला पाहिजे होता, पण तिथं खोटं बोलला. आणि एकदा खोटं बोलल्यामुळे आयुष्यभर दरिद्रता भोगावी लागली. पुढे संसार होता, पण दरिद्रीचा. अगदी धावत्या वेळेस सांगतो, एक दिवस सुशीलेने सांगितलं, का हो मी उपवाशी आहे याचं मला काही वाटत नाही, तुम्ही उपवाशी आहे याचंही मला काही वाटत नाही, पण का हो आपली ही छोटी छोटी मुलं ही सुद्धा उपवाशी आहेत. जा ना त्या कृष्णाच्या भेटीला, तुमचा मित्र आहे ना तो. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर संकट आलं, आपल्या जीवनामध्ये जर दुःख आलं, तर याला त्याला सांगत बसू नका, देवाला सांगा. तुम्ही जर संसारातल्या लोकांना सांगत बसले, लोक तुमचं रडून रडून ऐकून घेतील आणि हसून हसून दुसऱ्यांना सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगायचं असेल तर देवाला सांगा. खाटू श्यामला जाणारा एक भक्त आहे. अलीकडेच त्याचं एक सोशल मीडियाला ट्रेंडिंग एक भजन आलं. खाटू श्यामला जाणारा भक्त आहे, तो भक्त देवाला आवाज देतोय. ऐका, टाळीचा प्रतिसाद द्या. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तीनों बाण के स्वामी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास मेरा जल्दी आओ ना. ओ हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तीन बाण के स्वामी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. हो श्यामा जा, हो श्यामा जा. टाळी टाळी टाळी. म्हणून जीवनामध्ये दुःख आल्यानंतर याला त्याला सांगत बसू नका. मारा हाता देवा भय अट्टाहासे. देवाला सांगा, निश्चित तुमचं दुःख दूर केल्याशिवाय तो राहणार नाही. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटकरारा हो रे बाबा, भटकरारा हो रे बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के स्वामी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास मेरा अब जल्दी आओ ना. हो श्यामा जा, हो श्यामा जा. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. बहता इन आंखों से बाबा, हो बहता इन आंखों से बाबा, नीर थमाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. म्हणून तुमचं दुःख इतरांना सांगत बसू नका, देवाला सांगा. का हो तो द्वारकेचा राजा कृष्ण तुमचा मित्र आहे ना, जा ना त्याच्या भेटीला, काहीतरी देईल ना तो तुम्हाला. सुदामजी म्हणतात, काहीतरी मागायच्या अपेक्षेने पाठवत असशील तर नाही जात, पण त्याच्या दर्शनाची भेटीची मला सुद्धा अपेक्षा आहे. म्हणून सुदामदेवजी निघाले. नगरीमध्ये येऊन पोहोचले. नगरीमध्ये आल्यानंतर दोन द्वारपालांची गाठ पडली. त्यांना सांगतायत, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है,
जा सांगा तुमच्या राजाला की तुमचा बालपणीचा मित्र आलाय. द्वारपालांनी पाहिलं ना सर्प हे पगडी ना तन पे हे जामा. पायामध्ये चप्पल नाही, अणवाणी पायाने आलेला, डोक्यामध्ये पगडी नाही, कपडे फाटलेले आहेत, पण म्हणतोय की तुमच्या राजाचा मित्र आहे. पण माहित होतं द्वारपालांना, दरबार हजारो देखे है पर ऐसा कोई दरबार नहीं. माझ्या कन्हैयाच्या दरबारामध्ये भिकारी आला तरी त्याचा सन्मान आहे, त्याचा सत्कार आहे, हे माहित होतं. दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. अरे दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं दरबार में बंसी वाले के. हे माहित होतं द्वारपालांना. गेले भगवंताच्या जवळ, सांगितलं, देवा द्वारामध्ये गरीब ब्राह्मण आलाय आणि तो म्हणतोय की त्याचं नाव सुदामा आहे आणि तो म्हणतो तुमचा मित्र आहे. जसं नाव ऐकलं सुदामा, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को 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 मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, मेहमान कैसा अजीब गया है. अरे बालो आज गए दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. गावात जाऊन भगवान परमात्म्याने सुदाम्याला आलिंगन दिलं. रुक्मिणीला पाणी आणण्याकरता सांगितलं. रुक्मिणीला यायला उशीर झाला म्हणून स्वतःच्या नेत्राश्रुनी सुदाम्याने सुदाम्याचे पाय भगवान परमात्म्याने धुतले. जनाबाई विचारते देवाला, देवा असं काय भाग्य होतं रे त्या सुदाम्याचं की तू त्याला गावसुनियाचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिढीला, गोष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. देवा असं काय भाग्य होतं रे त्या सुदाम्याचं की तू त्याला गाव सोनियाचा दिला. पुढे चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरटी असणारा वाल्ल्या पुढे देवा तू त्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान असणारा नरराजा किंबहुना कर्ण, देवा तू त्याचा अपमान केला. किती मुद्दे झाले? किती? झोपलेले तुम्ही अजून? तुम्ही बोलत कोण नाही हो? एक जण असाच कीर्तनात झोपला. बरं झोपला घोरायला लागला. त्याच्या पाठीमागच्या त्याने उडवलं, ओठ कीर्तनात झोपतो म्हणले का? बरं झोपला घोरतो बी. तो म्हणे माया घोरण्याने तुले काय होऊन राहिलं? तो म्हणे मलाही झोप लागत नाही ना. कीर्तनात ज्याला समजलं त्याला मी धन्यवाद देतो. एक जण असाच कापड दुकानदार कीर्तनात आला आणि तो समोर जवळच बसला अशा माझ्या. आणि कापड दुकानदारांना कीर्तनात त्याला झोप लागली आणि झोपेत त्याला 3.5 मीटरचं गिराईक आलं. आणि जसं 3.5 मीटरचं गिराईक आलं त्यानं माझ्या धोतर धरलं. म्हणे महाराज सांगा किती फाळू. म्हटलं ए किती फाळू. तसं तुमच्या गावात झोपणारे माणसं नाही, चांगलं कीर्तन ऐकणारे लोक आहेत. किती मुद्दे झाले? 4 मुद्द्यावर जनाबाई थांबत नाही. जनाबाई सांगते पुढे, वैरी या सिद्धी दिली मोक्ष सिद्धी. काही वैरी झाले आणि काही वैरीण झाली. त्यातली एक वैरीण झाली जिचं नाव आहे पुतना. ती भगवान परमात्म्याला मारायला आली, पण जनाबाई सांगते तुला मारलं नाही रे देवा, जो संकादिकांना देखील दुर्लभ आहे असा मोक्ष तिला प्राप्त करून दिला. माऊली सांगतात, तू सनकादिकाचे निमाने सायुज्य संरसू दिदला पुतने, जे बी विषाचे स्तनपाने मारू आली. जी विषाचं स्तनपान करून देवा तुला पुतना मारायला आली, तिला तू मारलं नाही रे, जो संकादिकांना देखील दुर्लभ आहे असा मोक्ष तिला प्राप्त करून दिला. वैरी या सिद्धी दिली मोक्ष सिद्धी. आता अगदी धावत्या वेळेस सांगतो, टच अँड गो, स्पर्श करून पुढे जातो. ऐका, वैरी या सिद्धी दिली मोक्ष सिद्धी.
कपटी या दिनी महानिधी, कपटी असणारा रावण देवा तू त्याला महानिधी प्राप्त करून दिली. सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी. शुकदेवजी महाराज आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले, पण तरी सुद्धा सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी. चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. टंग. चाळक म्हणजे काड्या करणे हेच ज्याचं काम. त्रिभुवनामध्ये काड्या करणे हेच ज्याचं काम, तरी सुद्धा त्रिभुवनामध्ये पूज्य असणारा, काय त्याचं नाव? नारद. चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. धुंद झाला तुझा दरबार. किती झाले? 4 आणि 4 8. एवढ्यावरी जनाबाई थांबत नाही. जनाबाई सांगतात, पतिव्रता ती वृथा गुंतविली. अहिल्या नावाची पतिव्रता. असं म्हणतात, इंद्राने आणि चंद्राने मिळून तिचं पातिव्रत्य भंग केलं. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अहिल्या नावाची पतिव्रता तिचं पातिव्रत्य भंग केलं. पतिव्रता ते वृथा गुंतविली. पुढे वेश्या गणिका ती सत्यलोका नेली. वेश्या असणारी पाप करणारी स्त्री. ऐकताय ना तुम्ही? चिंतन आहे का? 2 मिनिटं फक्त. तिच्याकडे एक पोपट होता. ती सारखं त्या पोपटाचं चिंतन करायची. माझा राघोबा. त्या पोपटाचं चिंतन करता करता, त्या राघोबाचं चिंतन करता करता त्या राघोबानं ऐकलं. आणि वेश्या गणिका ती सत्यलोका नेली. पुढे कळी सोकुळा लावी येली. स्वतःच्या कुळामध्ये असा बिलिंदर निर्माण केला. त्यांनी पोटाला चिंध्या बांधल्या आणि सांगितलं, साधूची थट्टा केली. सांगा महाराज, पोरगा होईल की पोरगी होईल? महाराजांनी सांगितलं, पोरगाही होणार नाही, पोरगी होणार नाही. काय होईल? मुसळ होईल आणि ते तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल. कळी सोकुळा लावी येली. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. 4 आणि 4 8 आणि 4 12 मध्ये झाले. एवढ्यावरी जनाबाई थांबत नाही. जनाबाई सांगते, देवा सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ. सखा म्हणविशी त्याचे नासी बळ. जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ. सत्ववान असणारा हरिश्चंद्र राजा, तेव्हा तू त्याचा छळ केला. कीर्तिवानाचे मारियले बाळ. कीर्तिवान असणारा शिया राजा, त्याच्या पत्नीचं नाव भक्त चांगुना आणि मुलाचं नाव चिलयावाळ. कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कथा सांगत वेळ घात नाही. कीर्तिवानाचे मारियले बाळ, सखा म्हणविशी त्याचे नासी बळ. देवा मित्र म्हणवणारा अर्जुन, युद्ध सुरू झालं तू त्याचं बळ काढून घेतलं. सखा म्हणविशी त्याचे नासी बळ. जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. आतापर्यंत कोण कोणाशी बोलत होतं? तू म्हणसाल तूच आमच्याशी बोलत होता, कोण कोणाशी बोलत होतं? आतापर्यंत जनाबाई भगवान परमात्म्याशी बोलत होत्या, पण आता भगवान परमात्मा जनाबाईशी बोलतायत. तुम्ही म्हणसाल भगवान परमात्मा जनाबाई भगवान परमात्म्याशी काय बोलत होत्या? हे सांगता सांगता तू 10 वाजवले. आता का 10:30 वाजवतं? बस 15 ते 20 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. पण तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी भजन करायचं. सगळ्यांनी हातवर करा. सगळे वट्यावरले, खुट्यावरले, पाठीमागचे सगळे झाले सगळे हात. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी गोपा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 हरि ओम. विठ्ठल 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 हरि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल
जनाबाई भगवान परमात्म्याशी बोलत होत्या, पण आता भगवान परमात्मा जनाबाईशी बोलतोय. तू विचारतेस ना ग जने, पुण्यवान असणारा बळीला मी का पात्रात नेऊन घातला? आता ऐक. ज्या वेळेला बळीच्या दारामध्ये मी गेलो त्यावेळेला बळीच्या चित्तामध्ये मला अहंकार दिसला. भक्ताच्या चित्तातला अहंकार मला कधी सहन होत नाही. म्हणून पुण्यवंत पाताळ लोकी नेला. तू विचारतेस ना ग जने, दरिद्री असणारा सुदामा ब्राह्मण मी का भाग्यवंत केला? आता ऐक. ज्या वेळेला मी सुदाम्याकडे पाहिलं, त्याच्या अंतःकरणातला भाव पाहिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. त्याच्या अंतःकरणातला भाव हा शुद्ध होता, म्हणून त्याला गाव सोनियाचा दिला. आता भात शिजला की नाही याची परीक्षा कशी होते? की भात कालून पाहा लागते? एक शीत घेतलं की समजते. तसा बाकीच्या चरणाचा अर्थ तुम्ही लावून घ्या. वेश्या गणिकाती सत्य लोका नेली. तिच्या अंतःकरणातला भाव हा शुद्ध होता, म्हणून वेश्या गणिकाती सत्य लोका नेली. आता दोघांचाही संवाद संपला. जनाबाईला सुळावरती दिलं आणि जनाबाई मरून गेली. असं झालं ना? नाही कसं झालं तुमच्याकडे? तुम्ही बोलत कोण नाही हो? काय झालं? सुळाचं पाणी झालं. भगवान परमात्म्याकडे एकच प्रार्थना करायची, देवा आमच्या सुद्धा जीवनामध्ये आमच्या सुद्धा सुळाचं पाणी होऊ दे. एकच प्रार्थना देवाकडे करायची आहे. तरुणांना माझी विनंती असेल, इथपर्यंत जे आतापर्यंतच्या कीर्तनातला एक शब्द नाही नेला घरी तरी चालेल, पण इथून पुढचे 10-15 मिनिटं मी जे बोलणार आहे ते तुमच्या उपयोगाचं आहे, महत्वाचं आहे तुमच्याकरता. दारू आणि गांजा या व्यसनापासून दूर राहा. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू आणि गांजा या व्यसनापासून दूर राहा. मी तुम्हाला अगोदर बोलून गेलो, दारू तर पिऊच नका, गांजा तुम्हाला प्यावाच लागणार आहे, कारण फार कठीण काय आहे. 1000 पोरांच्या पाठीमागे फक्त 800 पोरी महाराष्ट्रात आहे. आता तुम्ही निर्व्यसनी राहिले तर बरं होईल. एक वियोगी महाराज म्हणून आपल्याकडे संत होऊन गेले. त्याने एका बेवड्याला नालीमध्ये लोटताना पाहिलं. सूटबूट कोटामध्ये होता पण नालीमध्ये लोळत होता. त्या वियोगी महाराजांनी त्याला पाहिलं, दया आली. वियोगी महाराजांनी त्याला आवाज दिला, हो ए थांब जरा दारूवाल्या बोल गड्या रे, थांब जरा दारूवाल्या बोल गड्या रे, दारू सोड 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 गड्या रे. योगी महाराज आवाज देतात, त्याला म्हणतात, अरे महाराष्ट्रासारख्या भारतासारख्या पवित्र देशामध्ये, महाराष्ट्रासारख्या पवित्र राज्यामध्ये तुझा जन्म झाला असेल, तू जर दारू पित असशील तर तुझ्या जीवनाचा धिक्कार आहे. देवाने तुला जन्मया भारती दिला, भारती दिला. हे हिंद भुजा राजसा तू सोड रे हिला, सोड रे हिला. कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, हिला सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे. हे थांब जरा दारूवाल्या बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे. ते वियोगी महाराज दारू पिणाऱ्या माणसाला उपदेश करतात, पण दारोड्याच्या जास्त नादी लागणं चालत नाही. एकदा एका ठिकाणी कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक बेवडा दारोडा माझ्याकडे आला आणि त्यानं माझा पाय चाटला. काय केलं म्हटलं, अरे हे काय केलं? तो म्हणजे तुम्ही दारू पित नाही. म्हणलं हो, दारू प्यायचा काही संबंध नाही, धोत्रावाला आहे ना, पण तुमच्या पायाला लावली नाही. जास्त समजलं त्याला मी धन्यवाद देतो. असंच एक बेवडा आला कीर्तन झाल्यावर, म्हणे महाराज बोल इस दुनिया में कौन सबसे बड़ा. जवळच मंदिर होतं. म्हटलं मंदिर बळा. म्हणे मंदिर बळा तो धरती पे क्यों खड़ा. म्हटलं धरती बड़ी. म्हणे धरती बड़ी तो शेषनाग पे क्यों खड़ी. म्हटलं शेषनाग बळा. म्हणे शेषनाग बळा तो महादेव के गले में क्यों पड़ा. म्हटलं महादेव बळा. म्हणे महादेव बळा तो कैलाश पर्वत पे क्यों खड़ा. टंग. म्हटलं पर्वत बड़ा. म्हणे पर्वत बड़ा तो हनुमान के उंगली में क्यों पड़ा. म्हटलं हनुमान बड़ा. म्हणे हनुमान बड़ा तो राम के आगे पीछे क्यों दौड़ा.
म्हटलं रामजी बडे. म्हणे रामजी बडे तो रावण की पीछे क्यों दौड़े. मी त्याला हात जोडले. म्हटलं बाबा आजपासून तू मा गुरु आणि मी तुया चेला. तूच सांग म्हटलं कोण बळा. बोले कि इस दुनिया में ना राम बड़ा ना हनुमान बड़ा ना महादेव बड़ा ना पर्वत बड़ा. बोले कि इस दुनिया में वो सबसे बड़ा जो पूरी बोतल पी के अपने पैरों पे खड़ा. नका पिऊ दारू. ते वियोगी महाराज सांगतात कशी नाही जनाची मनाची हो हो कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे. दारू सोड गड्या रे हिला सोड गड्या रे. दारू सोड गड्या रे. दारू आणि गांजा व्यसनापासून दूर रहा. दो लोगों को कभी सोने मत देना यारो. एक संत को और दूसरा सैनिक को. क्योंकि संत जब सोते हैं तब भ्रष्टाचारी जगते हैं और सैनिक जब सोते हैं तब आतंकी जगते हैं. ना संत को सोने देना ना सैनिक को सोने देना. तीन माणसं तीन गोष्टीत परेशान आहेत सध्या. नेते परेशान आहेत खुर्चीत, शेतकरी परेशान आहेत मिरचीत आणि पोरं परेशान आहेत अर्चित. नका लागू त्या अर्चीच्या नादी. तुम्ही तिला पिक्चर मध्ये पाहिलंय, मी तिला प्रत्यक्षात पाहिलंय. 2 महिन्यातून एखादं कीर्तन असतं माझं तिच्या गावाकडे. प्रत्यक्षात पाहिलंय. रोडवर गतिरोधक आहे तेवढेच मुरुम आहे तिच्या चेहऱ्यावर. काय लागले त्या अर्चीच्या नादी. तुमचा बाप ओरिजिनल सैराट आहे. दिवसभर काबाळ कष्ट करतो. थंडीचे दिवस असून सुद्धा त्या बाऱ्यात थंडीच्या दिवसात रात्री जाऊन पाणी देतो, झिंगझिंगाट करतो. तो तुमच्याकरता ओरिजिनल सैराट असला पाहिजे. काय लागले त्या अर्चीच्या नादी. एक कवी अत्यंत गोड बोलतो. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनी पुसताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनी पुसताना. उरीहून का दाटोया गोष्ट बापाची सांगताना. स्वतः मात्र ठिगळ पडलेली बनेला घालतो. स्वतः मात्र ठिगाळ पडलेली बनेला घालतो आणि आपल्या मुलांकरता नवनवीन ब्रँडेड कपडे आणतो ना. त्याचं नाव बाप असतं. त्याचं नाव बाप असतं. त्याचं नाव बाप असतं. म्हणून त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. उरीहून का दाटोया गोष्ट बापाची सांगताना. म्हणून आपल्या वडिलांचे उपकार कधी विसरू नका. दो लोगों को कभी सोने मत देना यारो. एक संत को और दूसरा सैनिक को. क्योंकि संत जब सोते हैं तब भ्रष्टाचारी जगते हैं और सैनिक जब सोते हैं तब आतंकी जगते हैं. संतोष महाडिक नावाचा जवान पाठीमागे शहीद झाला. तुम्ही पेपरला टीव्हीला बातमी वाचली असेल. संतोष महाडिक ज्या वेळेला शहीद झाले त्यावेळेला त्यांच्या घरी फोन आला. हॅलो मिसेस महाडिक बोलतायत का. हो म्हटले बोलते. तुमचे पती भारत पाकिस्तान सीमेवरती लढत असताना शहीद झाले. पत्नीनं फोन ऐकला. रिसिव्हर गळून पडला तिच्या हातातला. जवळच सासूबाई उभी होती. विचारलं सासूबाईंनी काय झालं ग सुनबाई. संतोषचा फोन होता का. हो म्हटले आत्याबाई. खरं बोलावं तर एका सेकंदात सासू मरणार होती. खोटं बोलली महाराज. जवळ त्यांची 5 वर्षाची छोटीशी मुलगी होती. मुलीनं फोन ऐकला. आता माझे बाबा घरी येणार आहेत. माझे बाबा मला म्हटले होते ताई मी सुट्टीवर येईल त्यावेळेला तुला खेळणी आणेल ताई, तुला खाऊ आणेल ताई. तर माझे बाबा सुट्टीवर येतील, माझ्याकरता खेळणी आणतील, माझ्याकरता खाऊ येतील आणतील. अत्यंत आनंद झाला. आनंदामध्ये नाचायला लागली, बागडायला लागली, मित्रमैत्रिणींना सांगायला लागली आता माझे बाबा घरी येणार आहेत, माझ्याकरता खेळणी आणतील, माझ्याकरता खाऊ आणतील. पण तिला काय माहीत की तिचा बाप कायमचा सुट्टीवर येतोय ते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फुलांनी सजलेला पेठारा संतोष महाडिकांचं ते प्रेत गावामध्ये एंटर झालं. एका 35 वर्षाच्या काकीनं आपल्या मेलेल्या बापाचा चेहरा त्या मोदीला दाखवावा म्हणून काखेमध्ये घेतलं आणि त्या मेलेल्या बापाचा चेहरा दाखवण्याकरता
पेठाऱ्याचं झाकण असं साईडला केलं. मुलीनं रक्तानं माखलेलं बापाचं शरीर पाहिलं. वरती रक्ताचे डाग पाहिले. बाबाकडे पाहते आणि म्हणते, बाबा तुम्ही म्हटले होते तुला खेळणी आणेल, तुला खाऊ आणेल. बाबा मला खेळणी नको, बाबा मला खाऊ नको. बाबा तुमच्याकडे खेळणी मागणार नाही, खाऊ मागणार नाही, काहीच मागणार नाही. हो बाबा फक्त एकदा माझ्याशी बोला. हो बाबा फक्त एकदा माझ्याशी बोला. काकी सांग ना माझ्या बाबाला, माझा बाप माझ्याशी का बोलत नाही? काकी माझा बाप काय या पेठाऱ्यात आलाय ग काकी? माझ्या बापाच्या वरती रक्ताचे डाग कशाचे आहेत काकी? सांग ना मला एकदा फक्त माझ्या बाबाला माझ्याशी बोलायला सांग. त्यांची ताई आले ग काकी, त्यांची दिदी आले ग. दुसऱ्या दिवशी राखेचा कार्यक्रम. ती मुलगी भिंतीला पाठ टेकून बसलेली होती. तिच्याजवळ एक न्यूज चॅनलचा प्रतिनिधी आला. मुलगी भिंतीला पाठ टेकून बसलेली होती. समोर झोका बांधलेला होता. मुलगी झोक्याकडे पाहत होती, रडत होती. झोक्याकडे पाहत होती, रडत होती. न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने मुलीला प्रश्न विचारला, ताई तू का रडतेस ग ताई? काका माझे वडील ज्या वेळेला सुट्टीवर यायचे ना, त्यावेळेला मी इथं बसलेले आहे, इथं माझे वडील बसायचे. समोर झोका दिसतोय ना काका, त्या झोक्यामध्ये मला टाकायचे. हो काका मला झोका द्यायचे. काका बाप हा शब्द माझ्या जीवनामधला निघून गेला. हो आता कोण आणणार मला खेळणी, कोण देईल मला खाऊ? आता कोणाला म्हणणार मी बाबा? काका बाप हा शब्द माझ्या जीवनातला निघून गेला. हो त्या न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने त्या मुलीला एक प्रश्न विचारला, ताई मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचं ग? तुला डॉक्टर व्हायचं, तुला इंजिनियर व्हायचं, तुला वकील व्हायचं? ऐका बरं का मुलीनं, मुलीने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. मुलीने सांगितलं, बाबा काका मोठं झाल्यानंतर मला डॉक्टर व्हायचं नाही, मोठं झाल्यानंतर मला इंजिनियर व्हायचं नाही, मोठं झाल्यानंतर मला वकील व्हायचं नाही. काका मोठं झाल्यानंतर मला कष्टानं मेहनतीनं मोठं व्हायचं, पण मोठं झाल्यानंतर मला माझ्या इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचं. आणि ज्या नराधमानी माझ्या बापाच्या छातीत गोळी घातली ना, त्या नराधमाच्या नरडीचा गोट मला घ्यायचा आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेली शिवकन्या आहे ही, महाराष्ट्रात जन्माला आलेली शिवक्रांती आहे. म्हणून तरुणांना माझं सांगणं असेल, क्यों मरते हो सनम के लिए, क्यों मरते हो सनम के लिए, दुपट्टा न देगी दफनाने के लिए. क्यों मरते हो सनम के लिए, दुपट्टा न देगी दफनाने के लिए. अरे मरना है मिटना है तो मरो इस वतन के लिए. तिरंगा मिलेगा कफन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए. पाठीमागे बी प्राक नावाचा एक बॉलिवूडचा सिंगर आहे. त्याचं एका पिक्चर मध्ये, केशरी नावाच्या पिक्चर मध्ये सैनिकाचं आत्मचरित्र सांगणारं एक गाणं पाठीमागे व्हायरल झालं. कोणतं होतं ते गाणं? सगळ्यांनी टाळीचा प्रतिसाद द्या म्हणतो. सैनिकाचं आत्मचरित्र तो बेप्रांक त्या गाण्याच्या माध्यमातून सांगतोय. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. पाहलंय मी शहीद होईल त्यावेळेला तू रडायचं नाही, त्यावेळेला सुद्धा तू हसायचं. आपल्या पत्नीला सांगतोय का, ओ हीर मेरी तू हंसती रे, तेरी आंख घड़ी भर नमना हो. मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला करना हो, उसका उजाला करना हो, उसका उजाला करना हो. आपल्या आईला सांगतोय, मा तू म्हणत होतीस की मी तुझा चांद आहे, और चांद कहा जाता है माँ, मैं हमेशा तेरे साथ रहूंगा. आपल्या आईला सांगतोय, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, पर चांद हमेशा रहता है, चांद हमेशा रहता है, चांद हमेशा रहता है. मिट्टी में मिल जावा फूल बनके, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे
गाळकरी मंडळींचं आमचं जरी पाठ नसलं तरी या समोर बसलेल्या पोरांचं पाठ आहे. बघायचंय तुम्हाला? आपल्या आईला सांगतोय तो, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है, तेरी मिट्टी में गुल बन के मैं इतनी सी, तेरी नदियों में तेरे खेतों में इतनी सी दिल की आरज़ू. म्हणून दिवाळी भाऊबीजेला आपण घरामध्ये पुरणाची पोळी खातो ना, दिवाळी भाऊबीजेला आपण घरामध्ये पुरणाची पोळी खातो, त्यावेळेला सीमेवरती लढणारा माझा जवान छातीवरती बंदुकीची गोळी खातो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून सैनिकाचे उपकार कधीच विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जुडून जगा. सुंदर असा पुतळा तुमच्या गावातला पाहला. किती दिवस झाले बसून? मी याच वर्षी बसवला ना. एकदा तुमच्या गावकऱ्यांच्या तरुण मित्रमंडळींकरता जोरदार टाळी वाजवा. काय झालं असतं बरं छत्रपती नसते तर? छत्रपती शिवाजी महाराज नसते चाललं असतं ना? चाललं असतं नसतं. सखाराम, तुकाराम, माधव, मधुसूदन अशी सुंदर सुंदर नाव आहेत आपली. छत्रपती नसते तर आपले नाव हे नसते. मी आहे प्रशांत महाराज, मी असतो गब्बार भाई. हे सहस्त्रबुद्धे महाराज, हे असते गफ्फार भाई. आमचा ओम हा कोण असता? काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी नहीं होते तो हम सबकी सुन्नत होती थी, हम सबकी सुन्नत होती थी. म्हणून आजही म्हणावं लागेल, वाईटाच्या संगतीने राहाल. तरुण मंडळी लक्षपूर्वक ऐका, वाईटाच्या संगतीने राहाल तर माती व्हाल, वाईटाच्या संगतीने राहाल तर माती व्हाल, आणि शिव छत्रपतींच्या विचाराने जोडून जगाल तर छत्रपती व्हाल, छत्रपती व्हाल. फार चांगला चाळ्यांचा प्रतिसाद दिला तुम्ही. म्हणून शेवटचं वाक्य आणखी सांगतो, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, आणि शिवछत्रपतींच्या विचाराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि इतकं सांगूनही मयूर महाराज यांना जर नसेल कळत तर, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे येईल, हे सरते शेवटी बाळ काल बांधून नेईल, सरते शेवटी बाळ काल बांधून नेईल, सरते शेवटी बाळ काल बांधून नेईल, सरते शेवटी बाळ काल बांधून नेईल. काजनागनी आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल. पिंगळा 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 माघारी, बोल बोली तो देखा पिंगळा माघारी, बोल बोली तो देखा पिंगळा माघारी, बोल बोली तो देखा पिंगळा माघारी, बोल बोली तो. टाळी 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 टाळी. महाराष्ट्रभर गाजणारा पिंगळा म्हणायचा प्रयत्न करतोय. हे पुरुष मंडळी उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. टाकच्या जागेवर पावली करेल. उभे राहा, अरे उभे राहा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा अवगा
प्रेम गाली हृदयात दान मागायात दान मागाया दान मागायात दान मागाया दान मागायात दारी 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 दान मागायात दान मागाया ओ दाताचं दाटवण घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कुणी काळा म्हणे 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 गौर फिरवितो तुम्ही डुबुडुबु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुबुडुबु ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुबुडुबु ऐका तुम्ही डुबुडुबु ऐका त्याची भाषा आहे लईच निराळ हे त्याची भाषा आहे लईच निराळ हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 भाषा बोलतो बंगाली 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 भाषा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे भाषा बोलतो बंगाली 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 भाषा बोलतो पिंगळा 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 महाराजी गोळी करेगा पिंगळा महाराजी पिंगळा महाराजी गोळी करेगा पिंगळा महाराजी अगदी धावत्या वेळेत अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन माझे श्री गुरु भक्तेबाबा आईसाहेब मुक्त्यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. माझं काही चुकलं असेल लहान बालक समजून माफ करा. तुम्हाला 3 मुलं असतील तिसऱ्या नंबरचा समजा माफ करा. तुम्हाला 2 मुलं असतील दुसऱ्या नंबरचा समजा माफ करा. तुम्हाला एकच असेल तोच समजा माफ करा. आणि तुम्हाला तोही नशील आपल्या दत्तक घेतलं तर हरकत चुकलेल्याला माफ केलं पाहिजे. झालेली सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन भक्तेबाबा आईसाहेब मुक्ताई माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. संत स्वरूपाय नमः गजाननाय नमः संत स्वरूपाय नमः गजाननाय नमः ओ संत स्वरूपाय नमः गजाननाय